नाही आता लागली आहे का लावण्यात आली असा जनतेच्या मनात संशय येईलच ना. किंवा मला आठवतं मंत्रालयाला आग लागली होती, ती नैसर्गिक होती. पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेल्या आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली होती, आग लावली आग लावली आग लावली, आता तीच उलटी फिरते. आता बोंबाबोंब होईल, आग लावली आग लावली आग लावली. आता लावली का लागली हे परमेश्वराला माहीत. पण कालचक्र आहे, उलटं फिरून आलं ना. म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली मंत्रालयाला आग ही जणू काय त्यावेळचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन वरती 6व्या माळ्यावर लावली होती, अशीच बोंबाबोंब त्यावेळेसचे विरोधी पक्षांना आत्ताची सत्ताधारी करत होते. आता म्हणायला जागा आहे ना, कारण का सगळे त्यांचेच म्हणजे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते नंतर ईडीत अडकले, ईडीला अडकून नंतर सत्ताधारी पक्षात गेले, आत्ताच्या सत्ताधारी पक्षात. संशयाला जागा आहे, लावली असेल. पण सर ज्यांच्यावरती आरोप होते किंवा बरेच जण सत्तेमध्ये गेले, मग तेच म्हणतो ना मी, बरेच जण सत्तेमध्ये गेल्यावरती ते म्हणजे गंगेत स्नान करून आल्यासारखे झाले. ते म्हणत कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारली की सगळीच पापं नष्ट होतात, तसं आहे ना ते. काही काही जण नाराज होते की अजूनपर्यंत आमच्या ईडीचा गुन्हा मागे घेतलेला नाही. ते ठीक आहे, पण आग कशी लागली असं जनता प्रश्न विचारेल ना. तुम्हीच लोकांच्या मनात हे भूत घातलं आहे की अशी आग लागत नाही, आग लावलीच जाते. असे सगळेजण मुलाखती देत होते विरोधी पक्षात असताना, जे आत्ता सत्ताधारी पक्षात आहेत. कुठेतरी संशय व्यक्त केला तर महत्त्वाचे पुरावे त्या ठिकाणी नाही तेच ना, ईडीच्याकडे महत्त्वाचेच पुरावे असतात. ईडी थोडी पेपर जमा करते, ईडीकडे महत्त्वाचेच पुरावे असतात. त्याचं उत्तर द्या आता. 10 तास ही आग लागली होती, यामध्ये चोक्सी असेल, नीरव मोदी असेल, नाही जे काही कोणाचेही असो, तो नीरव मोदी असो नाहीतर अजून कोणी चोक्सी असो फोक्सी असो, त्याला काय करायचं, आम्हाला काय करायचं कोण. पण आग लावली असं जेव्हा जनता ओरडते तेव्हा उत्तर द्या आता. कारण का तुम्ही ही सवय महाराष्ट्राला लावली. कुठलीही नैसर्गिक आपत्ती जणू काय घडवूनच आणली आणि तिचं राजकारण तुम्ही केलं, आम्ही नाही. आता ती बुमरँग होत आहे. तुम्हीच बोंब करत होते, मंत्रालयाला आग लावली मंत्रालयाला आग लावली, 70,000 कोटीच्या फायली जाळ्या, 70,000 कोटीच्या फायली. त्याच 70,000 कोटीच्या फायली ईडी कार्यालयात होत्या. ज्याने लावली असेल लागली नसेल, जे तुम्ही केली की नाही बोंबाबोंब सुरू पहिल्यांदा. 70,000 कोटीच्या फाईलींना वाचवण्यासाठी, त्या माणसाला वाचवण्यासाठी आग लावली यांनी. आता काय बोलायचं आम्ही.